त्याच्यानंतर अथक परिश्रमानंतर प्रयत्नानं 4 मुलं प्रयत्नानं लागले। त्याच्यानंतर एवढे प्रयत्नानं वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ह्याच्यावर गावातली वेगवेगळी मुलं लागली। एवढं मोठं गाव असताना आपल्या बाजूला पंचकृषीतलं आपल्या गाव 25,000 अशी जवळपास 15,000 लोकसंख्या असलेलं गाव आणि आपलं मोजून 3,000 लोकसंख्या असलेलं गाव एका वर्षामध्ये आपल्या गावातले किती मुलं लागले? 4 ते 5 का सातत्य आपल्या गावातील पंचकृषी गावातील मुलं गुणवान हे ते सातत्य टिकून नये आणि गावाला मिळालेलं आपल्या गावामध्ये बालूभाऊ शिक्षणप्रेमी आपण आतापर्यंत आपण म्हणतो की शिक्षणप्रेमी गावातील जे काही मुलं सक्सेस आहेत त्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा असेल तर बालूभाऊचा आहे। कारण की त्यांनी प्रयत्न तळमळ त्यावेळेस केले। आता आम्ही स्वतः एका वर्षी 4 मुलं नवोदयला प्रवेश पात्र झालो। कशामुळं? आम्ही शाळेमध्ये लाईट नव्हती त्यावेळेस आम्ही शाळेमध्ये लाईट लावलं। बालूभाऊ संध्याकाळी आमचा अभ्यास घेत होते, सकाळी अभ्यास घेत होते। 1 वर्ष अतोनात प्रयत्न करून त्यांनी त्यांचं अतोनात प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश आलं। कारण का एका वर्षामध्ये 4 मुलं अक्षरशः लागले। तालुक्यामध्ये कोणी असं नव्हतं, नंतर तर खूप आले की हे अमुक क्लासेस ते अमुक क्लासेस त्यांचे मुलं एवढी, पण गावामध्ये तालुक्यावर जर गाजली असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळा इंदेवाडी ही शाळा का गाजली? कारण ह्या शाळेचा वसा असा आहे की बाबा ह्या शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत, स्कॉलरशिपला पास होतात। बालूभाऊचा असा वसा आहे की बाबा स्कॉलरशिपला विद्यार्थी धारक होतात आणि पुन्हा नवोदयला पास होतात। त्यामुळे आणि याचं फळ म्हणजे असं की कर्मठ आहे, त्यांना त्याचं फळ बी मिळालं। त्यांचा मुलगा स्वतः पास झाला, त्यांचा ते मुलगा पास झाला, आज सर्व्हिसला लागला, त्यांच्या चांगल्या कर्माचं फळ त्यांना मिळालं। पण असंच मी म्हणतो की बाबा आपलं गाव एक चांगलं पंचकृषीमध्ये वडगाव आहे, हे अनेक गाव आहेत, पण त्या गावामधील जर सरकारी कर्मचारी लागण्याचा वेग असा तेवढा मंदावलेला आहे। पण आपलं गावच आहे दैठणामध्ये एवढे मुलं लागले नाहीत, पण आपल्या गावामध्ये गेल्या वर्षी जवळपास 4 ते 5 मुलं लागले। का? कशामुळे की ह्या गावामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा वसा आहे आणि त्यामुळे ते लागलेले आहेत आणि असाच वसा निरंतर सतत पुढे चालावा। बालूभाऊ असतील, कुणी असतील, नागनाथ कचवे असतील, कारण त्यांची आतुरात तळमळ आहे शाळेसाठी। त्यासाठी आम्ही त्यांना अगोदर शालेय समितीचा अध्यक्ष निवड केलेली होती। मध्यंतरी थोडा गॅप झाला, पण नंतर त्यांची शाळेविषयी तळमळ बघून नंतर परत पुनर्निर्वाचित त्यांची निवड केलेली आहे। कारण का त्यांची शाळेविषयी तळमळ आहे, कारण की मुलांनी शिक्षण घ्यावं, हे करावं ते करावं। कारण असं आहे एकंदरीत बघता गेलं तर इंदेवाडी जिल्हा परिषद या शाळेमध्ये आणि जवळपास सर्वच गावामध्ये जे असतील तळमळ आणि एक आहे की बाबा गावामध्ये डॉक्टर विठ्ठल सिसोदिया यांचा एक मानस आहे की बाबा गावातल्या विद्यार्थ्यांना वाचनालय उपलब्ध व्हावं याविषयी त्यांचे खूप तळमळ आहे की बाबा विद्यार्थ्यांना वाचनालय उपलब्ध व्हावं। यासाठी त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली किंवा सर आम्हाला तुम्ही कोणतीही शाळा उपलब्ध करून द्या जेणेकरून आम्ही वाचनालय गावातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ। त्यांची गावासाठी तळमळ असते की बाबा जे काही नवीन असेल किंवा वृक्षारोपण असेल काही असेल गावातील सर्वच मंडळी ही तळमळ आहे। कारण दुसऱ्या गावामध्ये आपण जर बघायला गेलो कर्मचारी वर्ग असेल कोणी असेल तेवढा कोणी तळमळ करत नाही, पण आपल्या गावातील जे काही कर्मचारी वगैरे असेल कोणी असेल आतूनात तळमळ करतात किंवा आपल्या गावाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे। विठ्ठल सर असो कोणी असो, तर सरांच्या प्रयत्नांना यश मिळून गावासाठी किंवा शाळेसाठी वाचनालय उपलब्ध व्हावं आणि जेणेकरून त्या वाचनालयाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा एवढीच आपली अपेक्षा। मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सन्माननीय व्यासपीठाचा मी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।